ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वॉटसनच्या एस्प्लेनेड हॉटेलच्या गोष्टीचा तिसरा भाग. त्या काळच्या मुंबईत असलेली हॉटेल एकतर भायखळा माझगाव परिसरात होती किंवा किल्ल्याच्या तटबंदी आड होती. भायखळा माझगाव भागातली हॉटेल प्रशस्त असली तरी मुंबईचं व्यापारी केंद्र असलेल्या फोर्ट भागापासून दूर होती. तिथून किल्ल्यात ये जा करणं गैरसोयीचं होतं. त्यामुळे व्यापारी, फोर्टमध्ये ड्युटीवर हजर राहावं लागत असणारे ब्रिटिश अधिकारी, सैनिक, नौसैनिक इत्यादी लोक फोर्टमधल्या दाटीवाटीनं वसलेल्या हॉटेलचा आश्रय घेत. सुरक्षिततेच्या कारणामुळे फोर्टमधल्या हॉटेलची उंची 2-3 मजल्यांपेक्षा अधिक असू शकत नव्हती. आडवा विस्तारही जागेअभावी शक्य नव्हता. माझगाव भायखळा किंवा फोर्ट भागातल्या हॉटेलांची आणखी एक अडचण होती. एकमेकांना खेटून असलेल्या हॉटेलात माणसं, जनावरांचा कोलाहल, गर्दी, अस्वच्छता अशा वातावरणात नाईलाजानं राहत होती. तिथंही सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या असं नव्हतं. मुळात त्या वास्तू हॉटेल म्हणून बांधण्यात आलेल्या नव्हत्या. जॉननं मात्र केवळ हॉटेल म्हणूनच वापरण्यासाठी इमारत बांधण्याचं ठरवून तो कामाला लागला. ते साल होतं 1865. जॉनला आपल्या हॉटेलची ठोकळेबाज इमारत बांधायची नव्हती की तेव्हा प्रचलित असलेल्या गॉथिक सार्सेनिक पद्धतीचीही. 1851 साली लंडनला भरलेल्या द ग्रेट एक्झिबिशनला जॉननं भेट दिली होती. त्या प्रदर्शनात त्यानं पोलादी सांगाडा आणि पोलाद आणि काचेचा वापर करून बांधलेला क्रिस्टल पॅलेस पाहिला होता. तो त्याच्या मनात भरला असावा. मुंबईतलं आपलं हॉटेल त्याच धर्तीवर बांधावं असं त्याच्या मनात होतं. आपल्या मनातली कल्पना त्यानं गॉस्कॉइन नावाच्या आर्किटेक्टला सांगितली आणि त्यावर आधारित डिझाईन तयार करायलाही सांगितलं. गास्कॉइननं जॉनच्या कल्पनेतल्या पोलादी फ्रेमच्या सांगाड्यावर आधारलेला हॉटेलचा आराखडा तयार करून जॉनला दाखवला. त्यावर चर्चा होऊन जॉननं त्यात काही बदल सुचवले, पण ते करण्यापूर्वीच अचानक गास्कॉइनचा मृत्यू झाला. गास्कॉइनच्या मृत्यूनंतर त्यानं केलेले कच्चे आराखडे घेऊन जॉन मेसर्स ऑर्डिश अँड ल फेबर या कंपनीचे रोलँड ऑर्डिश यांना भेटला. द ग्रेट एक्झिबिशनमध्ये उभारलेल्या भव्य क्रिस्टल पॅलेसच्या निर्मितीत रोलँड ऑर्डिश सहभागी होता. साहजिकच जॉनला नेमकं काय हवंय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने हॉटेलच्या आराखड्यांना अंतिम स्वरूप दिलं. संपूर्णपणे पोलादी फ्रेम्सवर आधारलेल्या 5 मजली भव्य हॉटेलचं छत म्हणजेच गच्ची लंडनच्या सेंट पॅनक्रास या स्टेशनच्या छताच्या डिझाईनच्या धर्तीवर आखलेलं होतं. मुंबईत असली नवलाईची इमारत पहिल्यांदाच उभी राहू पाहत होती. आराखडा मंजुरीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. केवळ पोलादी लोखंडी सांगाड्यावर एवढी भव्य इमारत उभी राहू शकते हेच मुळी त्यांना पचत नव्हतं. जॉननं चिकाटीनं ते त्यांच्या गळी उतरवलं आणि अधिकाऱ्यांनी एकदाची परवानगी दिली. पण त्यांनी बांधकाम 2 वर्षात पूर्ण करण्याची अटही टाकली. 2 वर्षांची अट पाहून बहुधा जॉन चरकला असावा. आपलं हॉटेल इंग्लंडची याद करून देणारं सारं साहित्य वापरून उभारलं जावं असं त्याला वाटत होतं.
ते सर्व साहित्य तो इंग्लंडहून मागवणार होता. सुएझ कालवा अद्याप तयार झाला नव्हता. त्यावेळी इंग्लंडहून मुंबईत यायचं तर जहाजाला लांबचा वळसा घालून येणं भाग होतं. त्यामुळे बांधकामासाठी लागणारं विविध साहित्य मुंबईत यायला किती वेळ लागेल हे सांगणं अवघड होतं. पुन्हा ते साहित्य मुंबईत पोचल्यावर त्या साहित्याची जोडणी करण्यासाठी लागणारा वेळ, कुशल कारागिरांची उपलब्धता इत्यादीचं गणित 2 वर्षात कसं बसवायचं याची चिंता त्याला वाटू लागली. पण सरकारी अधिकाऱ्यांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही हे वेळीच ओळखून त्यानं 2 वर्षात हॉटेल उभं करण्याची अट मान्य केली. आता जॉननं कामाला सुरुवात केली. सुरुवातीला आवश्यक असलेल्या साहित्याची ऑर्डर दिली. सन 1866च्या सुरुवातीपासूनच बांधकामाचं साहित्य घेऊन जहाजं यायला लागली. सतत 2 वर्ष फक्त बांधकामाचं साहित्यच येत होतं. सरकारनं घालून दिलेली मुदत त्यातच संपून गेली. सरकार दरबारी आपलं सर्व कौशल्य पणाला लावून जॉननं मुदत वाढवून घेतली. काय नव्हतं त्या सामानात? ओतीव लोखंडाचे खांब, ज्यावर हॉटेलचा सारा डोलारा पेलला जाणार होता, ते खांब इंग्लंडमधल्या डर्बीमधल्या फिनिक्स फाउंड्रीतनं तयार करून आणले होते. आतल्या बांधकामासाठी लागणारं सिमेंट आणि विटा टेम्स काठच्या वाळूपासून तयार करून आणल्या होत्या. लोखंडी खांबांना आधार देणारे पायाचे दगड पेरिंथहून आणले होते. तर आतल्या टाईल्स स्टॅफर्डशायरहून आणल्या होत्या. हे बांधकाम करू शकतील असे कुशल कारागिरही त्यानं इंग्लंडहून आणले होते. इमारतीचे लोखंडी पिलर्स आणि बीम्स एकमेकांना जोडण्याच्या कामाचं ज्ञान असणारे कामगार त्यावेळी मुंबईत फारसे उपलब्ध नसावेत. शिवाय त्याच वेळी मुंबईत अनेक इमारतींची उभारणी जोरात सुरू असल्यामुळे कुशल सोडाच अकुशल मजूरही मिळणं दुरापास्तच होतं. 1868च्या सुरुवातीला साऱ्या साहित्य जुळणीला सुरुवात झाली. हॉटेलचा लोखंडी सांगाडा हळूहळू आकार घेऊ लागला तशी हॉटेलच्या टीकाकारांना जाग येऊ लागली. एस्प्लनेडवर उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या रांगेत काहीतरी कुरूप बेढप असं जन्म घेतंय. पक्ष्याचा मोठा पिंजरा बांधायला काढलाय. मोकळ्या क्षितिजाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात खुपणारं अनाकर्षक असं काहीतरी उभं राहतंय. अशी 4 तोंड 4 बाजूंनी बोलू लागली होती. धोपट मार्ग सोडून आपला मार्ग तयार करणाऱ्यांना विरोध करणारे महाभाग सर्वच काळात असतात. पण आपण काय करतोय याची पूर्ण जाणीव असलेल्या जॉननं तिकडं साफ दुर्लक्ष करून हॉटेलचं बांधकाम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केलं. सन 1870च्या अखेरीस हॉटेल संपूर्ण तयार झालं. पोलादी सांगाड्यांवर उभी असलेली ती 5 मजली भव्य इमारत परिसरात अगदी उठून दिसत होती आणि टीकेची जागा आता आश्चर्यानं घेतली होती. काय ऐकली कधी तुम्ही ही कथा 7 बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. श्रोतेहो, हा होता अज्ञात मुंबई या मालिकेच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वॉटसनच्या एस्प्लनेड हॉटेलच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची.